ओके ठीक आहे बाळांनो. लास्ट लेक्चर आपण इलेमेंटरी ट्रान्सफॉर्मेशनचे प्रकार पाहिले. किती प्रकार इलेमेंटरी ट्रान्सफॉर्मेशनचे? 3. कोणते कोणते? पहिला आहे इंटरचेंजिंग ऑफ एनी टू रोज और एनी टू कॉलम. दुसरा आहे काय? मल्टीप्लाइंग अ नॉन झिरो स्केलर टू एनी रो और कॉलम. तिसरा आहे adding the scalar multiple of any row or column into the corresponding row or column. बरोबर आहे. असे 3 टाइप पाहिले आपण एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशनचे. आता बाळांनो ह्या 3 टाइप्स वरती तेव्हा मी तुम्हाला लगेच एक्झाम्पल दिलेले, बरोबर आहे. काल या साईडला मी थेरी लिहायचो आणि एका साईडला तुम्हाला एक्झाम्पल द्यायचो. आज याच्यावरती आपण सॉल्ड एक्झाम्पल घेणार आहे. तुमच्या बुकमध्ये 3 सॉल्ड एक्झाम्पल दिलेले, आपण ते 3 एक्झाम्पल घेणार आहे. बोर्डवर ऑलरेडी मी ते मेन्शन करून ठेवलेले आहे मुद्दाम, की जेणेकरून आपल्याला जास्त टाइमपास होऊ नये तिथे. ओके, फर्स्ट एक्झाम्पल मी बाजूला घालो का? स्क्रीन बऱ्यापैकी क्लिअर दिसते. ओके, फर्स्ट एक्झाम्पल, सॉल्ड एक्झाम्पल फर्स्ट. इफ a is equals to 1 0 minus 1 3, apply the transformation R1 interchanges to R2 on A. ओके बाळांनो, क्वेश्चन लिहिला. शक्यतो स्क्रीनशॉटच्या विचारात राहायचं नाही. ओके ठीक आहे बाळांनो. हा, आता काय करायचं नीट लक्षात घ्या. आपल्याला त्यांनी आपल्याला ए हा मॅट्रिक्स दिलेला आहे. हा ए हा मॅट्रिक्स, आणि ह्या मॅट्रिक्सवर हे ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करायचंय. आता बाळांनो मी तुम्हाला मागे सांगितलं, काल सांगितलं होतं की डबल हेड एरो जो आहे याला तुम्ही लॉजिक मध्ये डबल इम्प्लाइज म्हणायचे, पण आता डबल इम्प्लाइज नाही म्हणायचं, याला काय म्हणायचं? इंटरचेंज. मग काय बा क्वेश्चन मध्ये गिवन आहे? काय गिवन आहे क्वेश्चन मध्ये? हा मॅट्रिक्स आणि हे ट्रान्सफॉर्मेशन. बाळांनो ठीक आहे. मग सोल्युशन गिवन काय दिलाय? ए दिलाय. काय? 1 0 minus 1 3, आणि ट्रान्सफॉर्मेशन पण दिलंय R1 इंटरचेंजेस टू R2. बरोबर आहे. आता बाळांनो असे एक्झाम्पल 1 मार्क साठी वगैरे येतात तुम्हाला, युनिट टेस्टला किंवा फर्स्ट टर्मला येऊ शकतात. फायनलला या चॅप्टरवरती क्लिअर कट असतं. 2 मार्कचे एक्झाम्पल आणि 4 मार्कचे एक्झाम्पल. म्हणजे सेक्शन बी, सेक्शन ए चा एमसीक्यू किंवा सेक्शन बी मध्ये 2 मार्कचा क्वेश्चन येतो, आणि डायरेक्ट सेक्शन डी मध्ये त्याचा 4 मार्कचे एक्झाम्पल येतो. मग ठीक आहे बाळांनो, आता आपल्याला काय करायचं आहे? तर यांनी ह्या ए वरती R1 इंटरचेंजेस टू R2 असं ट्रान्सफॉर्मेशन दिलेलं आहे. मग ठीक आहे बाळांनो, आर म्हणजे रो, मग हा R1 हा R2, बरोबर आहे. आणि ह्या दोघांमध्ये करायचा इंटरचेंज, म्हणजे रो नंबर 2 जी आहे ती रो नंबर 1 च्या जागी जाईल, आणि रो नंबर 1 जी आहे ती रो नंबर 2 च्या जागी. आर म्हणजे रो असतो बाळांनो. मग करा इंटरचेंज. हा -1 3 ही रो नंबर 2 आहे, ही एक नंबरला जाईल, म्हणजे -1 3. दुसरी रो येईल 1 0. ओके बाळांनो, पहिले डोक्यात ठेवा, इथे इक्वल्स टू द्यायचा नाही, इथे काय यायचं आहे? इज इक्वॅलंट टू, म्हणजे ए इज इक्वॅलंट टू ओके दिस मॅट्रिक्स. ओके बाळांनो, पहिलं एक्झाम्पलचा आन्सर संपलं. फक्त तुम्हाला रो इंटरचेंज करून दाखवायच्या होत्या, बरोबर आहे. ओके, प्रत्येकाला क्लॅरिटी असेल? ओके ठीक आहे बाळांनो. नेक्स्ट एक्झाम्पल, एक्झाम्पल नंबर 2 समोर आहे बा. नेक्स्ट एक्झाम्पल, एक्झाम्पल नंबर 2. If A is equals to 1 0 2 2 3 4, apply the transformation C1 changes to, आता हा सिंगल हेड एरो चेंजेस टू C1 plus 2C3. बरोबर आहे. म्हणजे इथे काय काय दिलं बाळांनो? त्यांनी आपल्या क्वेश्चन मध्ये एक ए हा मॅट्रिक्स दिलेला आहे, हा तो ए हा मॅट्रिक्स, आणि त्याच्यावरती हे ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करायला लावलंय. म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन पण त्यांनीच दिलेलं आहे,
मॅट्रिक्स पण त्यांनीच दिलेला आहे. आता बाळांनो थोडासा विचार करायचा. सोल्युशन गिवन, मी मॅट्रिक्स लिहिला, ट्रान्सफॉर्मेशन लिहिलं, त्यांनी जे दिलेलं होतं दोन्ही लिहिलं. आता ट्रान्सफॉर्मेशन आहे C1, सी म्हणजे कॉलम, मग बाळांनो हा C1, हा C2 आणि हा जो आहे हा C3. बरोबर आहे. कॉलम 1, कॉलम 2, कॉलम 3. बरोबर आहे. हा आता नीट लक्ष द्या इकडे, इथं चेंज आहे. C1 चेंजेस टू, ज्या ॲरोला मी काय वाचतोय चेंजेस टू, C1 चेंजेस टू C1 + 2C3. आता खूप जणांचं कन्फ्युजन असं होतं, याचा अर्थ सर C3 ला 2 ने मल्टिप्लाय करायचं आणि मग आलेली एंट्री C1 मध्ये ऍड करायची. तुमचा विचार बरोबर आहे, पण चूक काय केली विचारामध्ये, का C3 ला मल्टिप्लाय करून लिहायचं. इकडे बघा, ॲरोच्या टेलला कोण आहे C1. मी वाचताना काय वाचवलं नीट लक्षात घ्या. C1 चेंजेस टू, C1 चेंजेस टू म्हणजे चेंज कोणामध्ये फक्त, बोला चेंज कोणामध्ये, फक्त C1 मध्ये, C3 मध्ये चेंज करायचा नाही. मग मी काय करणार, तर ह्या मॅट्रिक्स मधला जो C2, त्याचा जो विशेषण आला तिथे, तो C2 आणि C3 हे दोघंही आहे असे लिहिल. नीट लक्ष द्या. चेंज कोणामध्ये म्हटलं आपण, C1 मध्ये, कॉलम 1 मध्ये चेंज आहे. मग कॉलम 2 आणि कॉलम 3 ऍड लिहिलं मी, आणि कॉलम 1 मध्ये काय करायचं, तर कॉलम 1च्या प्रत्येक एंट्रीज ऍड करायचं आहे. मग कॉलम 1च्या ह्या दोन एंट्रीज 1 आणि 2 ह्या दोघांमध्ये ऍड करायचं. आपल्याला काय ऍड करायचं, तर करस्पॉन्डिंग कॉलम 3च्या एंट्रीला 2 ने मल्टिप्लाय करायचं. मग 2 इंटू, आता ते डोक्यात घ्या, ज्या वेळेस 1 हा कॉलम 1 दाखवणार आहे, तर कॉलम 3 कोण दाखवतो, 2 दाखवतो. म्हणजे 1 साठी कॉलम 3 ची करस्पॉन्डिंग एंट्री कोणती आहे, 2, आणि 2 साठी कॉलम 3 ची करस्पॉन्डिंग एंट्री कोणती आहे, 4. म्हणजे इथे येणार बाळांनो 2 आणि इथे येणार 4. म्हणजे बा चेंज फक्त कोणामध्ये झाला, कॉलम 1 मध्ये. कॉलम 2 आणि कॉलम 3 मध्ये चेंज करायचा नाहीये, कारण की आपण लिहितोय कॉलम 1 चेंजेस टू कॉलम 1 + 2 कॉलम 3. बरोबर आहे. मग चेंज फक्त कॉलम 1 मध्ये, जो ॲरोच्या टेलकडे असतो ना, चेंज फक्त त्याच्यातच होतो. तुम्ही जरी दुसरा यूज करत असते, तर कॉलम 3 ला मी 2 ने मल्टिप्लाय करायचं लिहिलंय, पण तो कॉलम 1 साठी चेंज आहे, कॉलम 3 साठी चेंज नाहीये. मग काय केलं मी, ज्या वेळेस 1 हा कॉलम 1 असेल, तर कॉलम 3 चा एलिमेंट कोणता असेल, 2. तर 2 हा कॉलम 1 चा एलिमेंट असेल, तर कॉलम 3 चा एलिमेंट असणार 4. म्हणजे हा कॉलम 1 तर हा कॉलम 3, हा कॉलम 1 तर हा कॉलम 3. ओके. आता मला सिम्प्लिफाय करायचं. आता इथे तो कॉलम 2 म्हणजे कोणता, 0, 3, 2, 4 हे आहे असंच राहिले. आता पहा इथे फक्त हे जे काही सिम्प्लिफिकेशन आहे, हे पहिला एलिमेंट आणि हा दुसरा एलिमेंट, बाळांनो हे सिम्प्लिफिकेशन तुम्हाला करायचं. 2 इंटू 2 4, 4 + 1 5. मुद्दाम ब्लॅक पेन लिहितो, पेन चेंज करतो इथे, 5. ओके. आणि इथे खाली सेकंड एलिमेंट 2 इंटू 4 8, 8 + 2 10. म्हणजे बाळांनो तुम्ही जर नीट लक्ष दिलं, तर हा जो ए होता आणि तो जो ए आहे, इथं ए इज इक्वल टू लिहिला, तिथं ए इज इक्वॅलंट टू लिहिला आहे. काय लिहिला, ए इज इक्वॅलंट टू कॉलम 2 आणि कॉलम 3 तसेच आहे, फक्त चेंज कोणामध्ये केला, कॉलम 1 मध्ये चेंज केला. काय चेंज केला, कॉलम 3 च्या प्रत्येक करस्पॉन्डिंग एंट्रीला 2 ने मल्टिप्लाय केलं आणि आलेलं मल्टिप्लिकेशन याच्यामध्ये ऍड करून टाकलेलं. पण चेंज फक्त कॉलम 1 मध्ये झाला. ओके बाळांनो, हे होतं सेकंड एक्झाम्पल. क्लॅरिटी ओके आहे. ओके ठीक आहे बाळांनो. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 3 आणि सॉल्ड एक्झाम्पल शेवटचा आहे बुक मधलं बाळांनो, त्यानंतर एक सुरू करायची आपल्याला. ओके बाळांनो, काय एक्झाम्पल रीड करा. लिहिलंय माझ्या बरोबर, एक्झाम्पल लिहिलंय. एक्झाम्पल नंबर 3 इफ ए इज इक्वल टू
1 to 1 पहिली रो 1 to 1 सेकंड रो 3 minus 2 5 apply R1 interchanges to R2 and then C1 changes to C1 plus 2 C3 म्हणजे त्यांचं म्हणणं असं बाळांनो हा जो काही ए हा मॅट्रिक्स हा त्यांनी दिलाय आपल्याला त्या ए मॅट्रिक्सवर पहिले हे ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करायचं अँड देन म्हटलंय म्हणजे हे अप्लाय झाल्यानंतर जो नवीन मॅट्रिक्स भेटेल त्या नवीन मॅट्रिक्सवर हे ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करायचं लक्षात घ्या क्वेश्चन समजणं खूप गरजेचं आहे काही जण काय करतात त्याच्यावर हे अप्लाय करतात परत हा घेतात परत त्याच्यावर अप्लाय करतात तू आन्सर तुला अँड देन म्हटलंय क्वेश्चनची वर्डिंग समजणं खूप गरजेचं आहे बघा पहिले हा मॅट्रिक्स घ्या त्याच्यावरती हे ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करा हे ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करून झाल्यानंतर जो दुसरा मॅट्रिक्स भेटणार आहे त्याच्यावरती हा हे ट्रान्सफॉर्मेशन मग ठीक आहे बघा सोल्युशन V1 तो ए मॅट्रिक्स दिलाय ए मॅट्रिक्स आहे 1 to 1 3 minus 2 5 बरोबर आहे ओके घेतला पहिलं ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करायचंय R1 इंटरचेंजेस टू R2 मग बाळांनो इथे हा R1 आहे R म्हणजे रो म्हणजे शुद्ध मराठीत सांगतो रो म्हणजे जी आडवी ओळ असते ना तिला आपण रो म्हणतो आणि जी उभी ओळ येते तिला कॉलम म्हणतो मग हा R1 आहे पहिला आणि हा जो आहे हा R2 आहे बाळांनो काय करायचं आहे हा R1 आणि R2 डबल हेड एरो आहे डबल हेड एरो म्हणजे काय इंटरचेंज म्हणजे बाळांनो आपल्याला ह्या दोघांमध्ये इंटरचेंज करायचं आहे दोघांची जागा बदलायची म्हणजे R2 जो आहे तो R1 च्या जागी जाईल आणि R1 जो आहे तो R2 च्या जागी म्हणजे बाळांनो इथं काय होईल हा जो 3 R2 काय पाहून घ्या 3 minus 2 5 तो गेला वरती म्हणजे 3 minus 2 5 आता ही R1 झाली नवीन आणि R1 जी होती 1 to 1 खाली आली 1 to 1 बाळांनो सध्या हे खूप सोपं वाटत असेल वाटत असेल तर काय चाललं हे बाळांनो हे जर जमलं तर 4 मार्काच्या पुढे एक एक्झाम्पल येतो त्यामुळे बेसिक आहे प्रॉपर करून घ्या नंतर पुढे आपल्याला ट्रान्सफॉर्मेशन सुद्धा स्वतः बनवावे लागतात ओके बाळांनो हा ए भेटला आता या ए वरती यांनी हे ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करायला लावलं त्याकरता आता मी फक्त जेवढे मला विचारले तेवढं हायलाइट करतो हा कॉलम 1 आहे आणि हा कॉलम 3 कॉलम 2 चा संबंधच नाही आला कॉलम म्हणजे उभं ना आता कॉलम 1 हा आहे कॉलम 3 हा आहे कॉलम 2 चा काय संबंध नाही म्हणजे कॉलम 2 तसाच राहणार आहे म्हणजे देअरफॉर ए इज इथे इक्वल टू द्यायचं नाही लक्षात ठेवा चेंज कोणामध्ये झाला कॉलम 1 मध्ये मग मला सांगा जर चेंज इथे वा C1 चेंजेस टू असं म्हटलं बरोबर आहे ना म्हणजे चेंज फक्त कोणामध्ये करायचा तुम्ही बोलत चला घरचे म्हटलं ना काय मोबाईल मध्ये फोन बोलतोय चालेल पण बोलत चला कारण की तुम्ही बोलत राहिले तिकडनं म्यूट चालायचा साऊंड इकडे आवाज नाही आला पाहिजे तुमचा पण तुमचं तुमच्याबरोबर स्वतःबरोबर बोलत चालायचं चेंज कोणामध्ये झालाय फक्त C1 मध्ये C2 आणि C3 मध्ये चेंज नाहीये कारण की एरोच्या टेलकडे जो असतो हा जर एरो आहे तर एरोच्या टेलकडे म्हणजे मागे जो असतो चेंज फक्त त्याच्यातच होतो मग बाळांनो चेंज करायचा आहे C1 मध्ये C2 आणि C3 मध्ये चेंज करायचा नाही मग बाळांनो C2 कोणता आहे -2 2 5 1 आता मला कॉलम 1 ला खूप जास्त जागा राहणार आहे मी कॉलम 1 ला जागा ठेवली कॉलम 2 आणि कॉलम 3 लिहून घेतली आता मी काय करतो बा कॉलम 1 च्या प्रत्येक एंट्री म्हणजे कॉलम 1 च्या पहिली एंट्री आहे 3 दुसरी एंट्री आहे 1 यांच्यामध्ये मला प्लस करायचंय ओके आता हँडरायटिंग गोष्टी बारीक झाल्या तर तुम्ही झूम करून पाहू शकताय तो ऑप्शन आहे तुम्हाला तुम्ही झूम करून इथे माझ्या हातापाशी पाहू शकताय ओके काय करायचं कॉलम 1 च्या ह्या ज्या दोन एंट्रीज आहेत 3 आणि 1 यांच्यामध्ये ऍड करायचा कोण तर 2 ने मल्टिप्लाय करायचंय कशाला कॉलम 3 च्या करस्पॉन्डिंग एंट्रीला मग ज्या वेळेस 3 जर 3 कॉलम 1 आहे त्यासाठी कॉलम 3 कोण आहे 5 डोक्यात ठेवा हा कॉलम 1 चा एलिमेंट आहे त्याला करस्पॉन्डिंग कॉलम 3 चा एलिमेंट 5 आहे ज्यावेळेस 1 हा कॉलम 1 चा एलिमेंट आहे कसं द्यायचे माझ्या बोटाकडे असेल प्रत्येकाचं जर 1 हा कॉलम 1 चा एलिमेंट आहे तर यासाठी करस्पॉन्डिंग कॉलम 3 चा एलिमेंट 1 आहे ओके कॉलम 2 आणि कॉलम 3 तसेच आहे आता बाबांना सोडवायचे फक्त कॉलम 1 चे हे दोन एलिमेंट
कॉलम 2 आणि कॉलम 3 तपासते. ओके, देअरफॉर ए इज, आता परत मी कॉलम 2 आणि कॉलम 3 हे अनचेंज आहेत तसेच ठेवले. आता कॉलम 1 मध्ये चेंज करू. करा मल्टिप्लिकेशन. 2 into 5 10, 10 plus 3 13. जो पहिला एलिमेंट आला 13. ओके, 2 into 1 2, 2 plus 1 3. ओके बाळांनो, हे आलं तुमचं फायनल आन्सर. ओके बाळांनो, स्क्रीनशॉट घ्या. जर स्क्रीन बदलत असेल, दुसऱ्या कोणाची स्क्रीन समोर येत असेल तर काय नाही, फक्त पहिली जी माझी नावाची स्क्रीन असेल जी KI नावाने आलेली आहे त्याच्यावरती फक्त टॅप करायचं, तिथं पिन येते. ती पिन लागली का दुसऱ्या कोणाचाही स्क्रीन तुम्हाला दिसणार नाही. लेक्चर मध्ये फक्त माझी स्क्रीन दिसेल. आणि शक्यतो बाळांनो, खूप जणांचा प्रॉब्लेम असा आहे का सर आमची स्क्रीन मोबाईल उभा धरतानाच येते, आडवी होत नाही स्क्रीन. काय करायचं बाळांनो, लेक्चर चालू करतानाच मोबाईल आडवा धरायचा आणि जॉईन लेक्चर जेव्हा तुम्ही करता ना तर ते आडवं करूनच जॉईन करायचं, उभं करून जॉईन करायचं नाही. आडवं करून मोबाईल आडवा धरायचा आणि जॉईन करायचं, ऑटोमॅटिक स्क्रीन आडवी. बरोबर आहे. त्यामुळे जॉईन करताना तसं करत चला, म्हणजे मोबाईलची स्क्रीन आडवी दिसेल, म्हणजे मोठी स्क्रीन दिसते तुम्हाला. आणि लगेच स्क्रीन आडवी झाली, लगेच माझ्या नावावर क्लिक करायचं, म्हणजे काय होतं त्याचं पिन येऊन जाते वरती, पिन सारखं चिन्ह येतं. याचा अर्थ ते जे काही लेक्चर आहे ते फक्त माझं स्क्रीन तुम्हाला दिसणार, दुसऱ्या कोणाची स्क्रीन दिसणार नाही, आणि ती स्क्रीन तुम्हाला पाहिजे. ओके बाळांनो, स्क्रीनशॉट घ्या. स्क्रीनशॉट घेतला बाळांनो. ओके, 3 सॉल्ड एक्झाम्पल्स झालेले आपले. आता बाळांनो, आपली चॅप्टरची पहिली एक्सरसाइज मी तुम्हाला म्हटलं होतं कालपासून आपला हा चॅप्टर सुरू झालाय 12th. बरोबर आहे. ट्रान्सफॉर्मेशन हा चॅप्टरचा पहिला पॉइंट होता. बरोबर. त्याच्या आपण 2 लेक्चर घेतले. पहिल्या लेक्चर मध्ये आपण बेसिक अल्जेब्रा, बेसिक मॅट्रिसेस पाहिलं होतं. बरोबर आहे. दुसऱ्या लेक्चर मध्ये आपण अल्जेब्रा ऑफ मॅट्रिसेस पाहिला. हे दोन्ही पॉइंट 11th चे होते, 12th चे नव्हते. तिसरं लेक्चर जे आपलं झालं कोणतं, जे तुम्हाला या ऍपवर दुसरं दाखवतंय, त्याचं नाव आहे इलेमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. ते जे इलेमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन आहे तो या वर्षीचा पहिला पॉइंट आहे. त्याचे सॉल्ड एक्झाम्पल. आता बाळांनो, सॉल्ड एक्झाम्पल पण संपले. आपली आता सुरू होणार आहे पहिली एक्झरसाइज, म्हणजे एक्झरसाइज नंबर 2.1. खाली ठीक आहे बाळांनो. या पुढे एक्झरसाइज 2.1. बुक्स नसतील तर टेन्शन घ्यायचं नाही. जवळजवळ आपण जेवढे काही इम्पॉर्टंट सॉल्ड एक्झाम्पल्स आहेत ते घेतो आणि अनसॉल्ड एक्झाम्पल्स आपण सगळे घेतो. त्यामुळे बुक नसेल, डायजेस्ट नसेल, काही नसेल तर टेन्शन नाही घ्यायचं. नोटबुक क्लिअर करायची. नोटबुक जरी केली तरी बाळांनो फायनल आउट ऑफ करू शकतात. फक्त नोटबुक क्लिअर करायची तुम्हाला. नोटबुक मध्ये सगळे एक्झाम्पल घेतो आपण. ओके बाळांनो, ठीक आहे. एक्झरसाइज 2.1. आता बाळांनो, बुक मध्ये प्रिंटिंग मिस्टेक आहे. एक्झरसाइज छापल्या गेलेलं आहे फक्त, पुढे 2.1 नाहीये. म्हणजे काय करायचं, ही पहिली एक्सरसाइज आहे पेज नंबर 39 वर. ओके, क्वेश्चन कॉमन दिला आपल्या इथे काही एक्झाम्पल साठी. पहिलेचे काही एक्झाम्पल्स आहे त्यासाठी आपला क्वेश्चन त्यांनी कॉमन दिला आहे. अप्लाय द गिवन इलेमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. अप्लाय द गिवन elementary transformation on each
ऑफ द फॉलोइंग मॅट्रिक्स. फॉलोइंग मॅट्रिक्स, फॉलोइंग मॅट्रिक्स. बाळांनो हा कॉमन क्वेश्चन आहे, काही क्वेश्चन सुद्धा. त्यातलं पहिलं एक्झाम्पल घ्यायचंय. फर्स्ट इथे ए दिलाय 10-13 आणि ट्रान्सफॉर्मेशन दिलंय R1 इंटरचेंजेस टू R2. कदाचित एक्झाम्पल रिपीट झालं असेल. ओके, सॉल्ड एक्झाम्पल फर्स्ट पण तेच आहे आणि अनसॉल्ड एक्झाम्पल फर्स्ट पण तेच आहे. रिपीट जरी झालंय तरी सोडवायचं वाढणं. आजचा पहिला एक्झाम्पल जो सॉल्ड मध्ये घेतो ते तुम्ही सॉल्व्ह करायचंय. सोल्युशन कसं लिहिणार, रायटिंग कशी लिहिणार. परत पहिले तुम्हाला ए दिलाय आणि ट्रान्सफॉर्मेशन दिलंय. मग गिवन काय दिलं, हे हा मॅट्रिक्स दिलाय. ए हा मॅट्रिक्स काय आहे तो 10-13 आणि याच्यावर आपल्याला अप्लाय करायचंय R1 डबल हेडेड एरो R2 म्हणजे काय R1 इंटरचेंजेस टू R2. ओके बाळांनो, करा अप्लाय. इंटरचेंज करायचं म्हणजे दोघांची पोझिशन बदलायची फक्त. म्हणजे बाळांनो R1 सर्वात पहिले R1 म्हणजे रो नंबर 1 म्हणजे हा, नंतर हा R2 बरोबर आहे. या दोघांची बाळांनो पोझिशन चेंज करायची. म्हणजे आता R2 therefore A is equals to टाकला असेल तर चुकले. ज्यांनी इक्वल्स टू टाकलाय त्यांनी तिथे ती चूक क्लिअर करा. मी मुद्दाम तुम्हाला वेळ देतोय थोडासा. मध्ये पॉज यामुळे देतोय की तुम्ही चुकले तर परत ती चूक होणार नाही. इथे A is equals to नाही, A is हा R1 R2 जाऊ द्या वरती -1310 बरोबर बाळांनो. म्हणजे R2 आणि R1 ची जागा इंटरचेंज करते. फक्त हा R1 R2 च्या जागी येईल आणि R2 R1 च्या जागी येईल. ओके बाळांनो, फर्स्ट एक्झाम्पल सम. हे बेसिक एक्झाम्पल्स आहे जेणेकरून आपला पुढे ट्रान्सफॉर्मेशन जमावेल. याकरता त्यांनी फक्त आपल्या सोपे ट्रान्सफॉर्मेशनचे एक्झाम्पल दिलेले. एक्झाम्पल नंबर 2 B इज इक्वल्स टू, आता मॅट्रिक्सचं नाव बदलून B दिलंय. आपला काही फरक पडत नाही, A द्या B द्या C द्या. ओके, मॅट्रिक्स आहे 1 -1 3 5 सॉरी 2 5 4. -1 3 2 5 4 आणि ट्रान्सफॉर्मेशन दिलंय R1 changes to R1 minus R2. ओके, आता इंटरचेंज दिला, आता काय दिलाय चेंज दिलाय. ओके बाळांनो, करा बरं सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. चुकले तर चुकू द्या, चुकल्याने काही मोठा फरक पडत नाही. पण जर आता डोक्यात ठेवा बाळांनो, इथे ट्रान्सफॉर्मेशन त्यांनी दिलेले. त्याच्यानंतर जे पुढे आपल्याला काही पाहिजे जे 4 मार्कचे इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे तिथे आपल्या ट्रान्सफॉर्मेशन सुद्धा आपल्याला स्वतः तयार करायचे. आणि तेव्हा मात्र एका एक्झाम्पल मध्ये 10 ते 12 ट्रान्सफॉर्मेशन येऊ शकतात. मग ही काळजी घ्यायची. जर आता हे ट्रान्सफॉर्मेशन जमले तर ते ट्रान्सफॉर्मेशन जास्त अवघड जाणार नाही. त्यामुळे प्रत्येकाने हे स्वतः सॉल्व्ह करून पाहिजे. ओके बाळांनो, करा सॉल्व. सोल्युशन सर्वात पहिले गिवन. स्टार्टिंग लक्षात ठेवा, आपण गिवन पासून स्टार्टिंग करतो. गिवन क्वेश्चन मध्ये काय दिलाय, बी हा मॅट्रिक्स दिलाय. काय आहे बी हा मॅट्रिक्स 1 -1 3 2 5 4.
आणि एक ट्रान्सफॉर्मेशन दिलंय तुम्हाला R1 चेंजेस टू R1 मायनस R2. आता बाळांनो 2 मिनिटं सगळं बाजूला जाऊ द्या. आता फक्त मला एवढं सांगा, चेंज R1 मध्ये आहे का R2 मध्ये आहे? चेंज फक्त R1 मध्ये आहे, R2 मध्ये चेंज नाहीये. मग बाळांनो R म्हणजे रो. बाळांनो ही आहे तुमची रो नंबर 1 आणि चेंज करण्यासाठी वापरायची तुम्हाला R2. डोका ठेवा, ज्यावेळेस 1 हा जो 1 दिसतोय ना, माझ्या पेन टिप करे बाप, जो 1 दिसतोय 1 R1 आहे, तर 2 हा R2 आहे. ज्यावेळेस -1 हा R1 आहे, त्यावेळेस R2 काय किती आहे? 5. करस्पॉन्डिंग एलिमेंट घ्यायचा. आता जर 3 हा R1 असेल तर R2 किती असणार? 4. मग करस्पॉन्डिंग R2 मायनस करायचे फक्त. मग therefore B is. ओके बाळांनो, सगळ्यात पहिले मी चेंज करतो. आता हा R1 आहे, त्यातला हा R2 मायनस करायचा. चेंज तोच आहे ना, म्हणजे 1 - 2. बरोबर आहे. आता बाळांनो हा -1 हा R1 चा एलिमेंट असेल तर R2 चा एलिमेंट असेल 5. म्हणजे -1 - 5. चेंज तुम्हाला दिलेला आहे की R1 मधनं R2 काय करायचा? मायनस करायचा आहे. म्हणजे हा 2 यातनं मायनस करायचा, हा 5 यातनं मायनस करायचा, हा 4 यातनं मायनस करायचा. म्हणजे पुढचा एलिमेंट येईल 3 - 4. आणि बाळांनो R1 मध्ये चेंज, R2 मध्ये चेंज नाहीये. मग R2 आहे असाच 2 5 4. स्क्रीन दिसते तिथं वरती? ओके. हा, आता बाळांनो फक्त मी तो चेंज लिहिला, आता तो चेंज करून घेऊ आपण. therefore B काही 1 - 2. मोठ्या नंबर मध्ये लहान नंबर मायनस करा. आता R2 तर आहे असा जवाब 5 4 2 5 4 आहे असं लिहून घेतला. ओके. आता बघा चेंज 1 - 2 -1 -1 -5 -6 आणि 3 - 4 -1. आणि ओके बाळांनो, हे आलं तुमचं आन्सर. दिसतंय प्रत्येकाला? ओके बाळांनो, ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल घ्या. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 3. एक्झाम्पल नंबर 3 छोटे एक्झाम्पल आहे म्हणून त्यात बोर्डवर वस्तू मी घेतोय. एक्झाम्पल नंबर 3 आहे A is equals to 5 4 1 3. A is equals to 5 4 1 3. याच्यावर अप्लाय करायचं आहे तुम्हाला C1 इंटरचेंजेस टू C3 सॉरी C2. C3 नाही C2. अँड B as दिलाय 3 1 4 5 आणि B वरती अप्लाय करायचं आहे R1 इंटरचेंजेस टू R2. दोन एकत्र करायचे आणि क्वेश्चन पुढे आणखीन दिलं आहे व्हॉट डू यू ऑब्झर्व. व्हॉट डू यू ऑब्झर्व. ओके बाळांनो, क्वेश्चन नंबर 3. ओके बाळांनो, सोल्युशन करा स्टार्ट प्रत्येकाने. सोल्युशन गिवन. सर्वात पहिले ए हा मॅट्रिक्स दिलाय तो आहे 5 4 1 3 आणि तुम्हाला त्या ए वरती अप्लाय करायचं आहे C1 इंटरचेंजेस टू C2. C1 इंटरचेंजेस टू C2. C1 म्हणजे कॉलम नंबर 1. बाळांनो हा आहे कॉलम नंबर 1 आणि C2 हा आहे कॉलम नंबर 2. हे दोघं जण इंटरचेंज करायचे म्हणजे कॉलम नंबर 1 जाणार कॉलम नंबर 2 ची जागी, कॉलम नंबर 2 येणार कॉलम नंबर 1 ची जागी.
देअरफॉर तुम्हाला नवीन मॅट्रिक्स भेटणार ए इज 4 3 5 1. ओके, अजून आपला पुढे ऑब्झर्वेशन लिहायचंय, त्यामुळे बाळांनो मी याला इक्वेशन नंबर 1 म्हणतो. ओके, पुढे अँड आता बाळांनो बी हा मॅट्रिक्स अँड बी हा मॅट्रिक्स काय दिला, तो दिला आहे 3 1 4 5. ओके बाळांनो, हा, आणि ट्रान्सफॉर्मेशन ही साईडला लिहितो मी. ट्रान्सफॉर्मेशन आहे R1 इंटरचेंजेस टू R2. आता बाळांनो R1 म्हणजे रो 1, हा R1 हा R2, हे दोघं काय करायचे, इंटरचेंज करायचे, जागा बदलायची. R2 जाणार R1 जागी ना R1 येणार R2 जागी. म्हणजे मला नवीन बी काय भेटणार बाळांनो, बी इज 4 5 3 1. इक्वेशन नंबर 2. ओके बाळांनो, व्हॉट डू यू ऑब्झर्व इन इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2? इक्वेशन 1 मध्ये ए मॅट्रिक्स काय आला नवीन, 4 5 3 1. इक्वेशन 2 मध्ये बी मॅट्रिक्स चेक करा, 4 5 3 1. म्हणजे ऑब्झर्वेशन काय देणार खाली, वी ऑब्झर्व दॅट, दिसतंय खाली, वी ऑब्झर्व that the newly found matrix matrices are same into bracket equal. The newly found matrices are same into bracket, same म्हणजे काय, इक्वल. दोन मॅट्रिक्स कधी इक्वल असतात जर करस्पॉन्डिंग सगळ्या एंट्री सारख्या असतील तर. ओके बाळांनो, स्क्रीनशॉट घ्या, स्क्रीनशॉट घ्या. बाजू झालं तुम्हाला स्क्रीन एकदम मस्त असेल. काय केलं एक्झाम्पल नंबर 2 मध्ये पाहून घ्या. पहिल्या ए मॅट्रिक्स मध्ये पहिलं ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय केलं, बी मध्ये दुसरं ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय केलं, दोन इक्वेशन भेटले, दोन मॅट्रायसेस भेटले, ते दोन्ही मॅट्रायसेस सारखे दिसत आहेत. मग आपण खाली ऑब्झर्वेशन लिहिलंय, वी ऑब्झर्व दॅट द न्यूली फाउंड मॅट्रायसेस आर सेम. सेम म्हणजे इंटू ब्रॅकेट मी काय लिहिला, फक्त इक्वल. ओके बाळांनो, ठीक आहे. ओके बाळांनो, स्क्रीनशॉट घेतलाय, ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, एक्झाम्पल नंबर 4. Example number 4. Okay, example number 4 बाळांनो, क्वेश्चन नंबर 4 आहे, A is equals to 1 2 minus 1 0 1 3. ट्रान्सफॉर्मेशन आहे 2C2. त्यानंतर बी हा मॅट्रिक्स आहे 1 0 2 2 4 5 आणि ट्रान्सफॉर्मेशन आहे -3R1. Okay, find the addition of the two new matrices. ओके बाळांनो, हा एक क्वेश्चन. सर्वात पहिले ते मॅट्रायसेस घ्या, सोल्युशन गिवन पासून स्टार्ट करा.
ओके, स्टार्ट करा बाळांनो. दोन मॅट्रायसेस आहेत. पहिल्या मॅट्रिक्सवर पहिले ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करा, दुसऱ्यावर दुसरे अप्लाय करा. दोन नवीन मॅट्रायसेस भेटतील, तर दोघांची ऍडिशन घ्या. ओके बाळांनो, हा ठीक आहे. आता सोल्युशन छोटा आन्सर आहे, पटकन लक्ष द्यायचंय. ओके, सोल्युशन काय आहे? गिवन ए हा मॅट्रिक्स दिलाय. काय आहे ए हा मॅट्रिक्स? 1 2 -1 0 1 3 आणि यावरती ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करायचंय 2C2. आता बाळांनो हे ट्रान्सफॉर्मेशन अर्ध दिले त्यांनी, बाकीचं रिमेनिंग ट्रान्सफॉर्मेशन असली तुम्ही चेंज कोण करणार? C2 ना. मग हे असं पाहिजे होतं खरं. C2 चेंजेस टू 2C2 म्हणजे कॉलम नंबर 2 जो आहे हा आहे कॉलम नंबर 2. यातल्या प्रत्येक एलिमेंटला 2 ने मल्टिप्लाय करायचं. म्हणजे बाळांनो देअरफॉर ए इज पहिला कॉलम तसाच, तिसरा कॉलम तसाच, दुसऱ्या कॉलमच्या प्रत्येक एलिमेंटला 2 ने मल्टिप्लाय करायचं. 2 × 2 4, 1 × 2 2. आता बाळांनो मधली एक स्टेप मी स्किप केली, ते मल्टिप्लाय मध्ये लिहिण्याची. काय मल्टिप्लाय मध्ये लिहायचंय? कॉलम तुला 2 ने मल्टिप्लाय केलंय फक्त. ओके, आलं इक्वेशन नंबर 1. अँड मॅट्रिक्स बी. मॅट्रिक्स बी काय आहे? 1 0 2 2 4 5. आणि ओके बाळांनो ट्रान्सफॉर्मेशन आहे -3R1. आता हे पण अर्ध ट्रान्सफॉर्मेशन दिलंय. बाकी काय सांगितलंय? R1 चेंजेस टू, कारण की चेंज R1 मध्ये. मग आता R1 बाळांनो हा आहे फर्स्ट रो. यातल्या प्रत्येक एलिमेंटला -3 ने मल्टिप्लाय करायचं. देअरफॉर बी इज -3 0 -6 2 4 5. काय नाही, फक्त पहिल्या रोला मी -3 ने मल्टिप्लाय केलं. पहिल्या रोला -3 ने मल्टिप्लाय केलं. इक्वेशन नंबर 2. आणि फायनली द ऍडिशन ऑफ न्यू मॅट्रायसेस. द ऍडिशन ऑफ न्यू मॅट्रायसेस. पहिला मॅट्रिक्स नवीन हा भेटलेला आहे, मग तो लिहा. 1 4 -1 0 2 3 प्लस दुसरा मॅट्रिक्स हा इक्वेशन 2 मध्ये -3 0 -6 2 4 5. ओके बाळांनो, आणि मी तुम्हाला अल्जेब्रा ऑफ मॅट्रायसेस मध्ये हे शिकवलं होतं की दोन मॅट्रिक्सची ऑर्डर जर सेम असेल तर आपण त्याची ऍडिशन कशी घेतो? एलिमेंट टू एलिमेंट. म्हणजे 1 + -3 4 + 0 नंतर -1 + -6 0 + 2 2 + 4 आणि 3 + 5. इथे साइन चेंज करून जर ऍडिशन केली तर इथे ऍक्च्युअली काय होणार? प्लस मायनस मायनस म्हणजे 1 - 3 -2 4 + 0 4 -1 + -6 -1 - 6 -7 2 6 8. ओके बाळांनो, हे आलं तुमचं फायनल आन्सर. स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. ओके बाळांनो, स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. ठीक आहे. आता मॅथचं लेक्चर संपलेलं आहे आणि फिजिकल लेक्चरला लगेच जॉईन व्हायचं आहे.